नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी। कर्जमाफी संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे विधान केले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मागील भाषणातून सांगितले होते की आम्ही सध्या कर्जमाफी देऊ शकत नाही। पुढे जेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हा आम्ही नक्कीच शेतकऱ्याचा सातबारा सरसकट कोरा करू, असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले होते। तर आता अशातच एक नवीन घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती कर्जमाफी मुद्द्यावर। तर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी कधी होणार हे सांगितलेले आहे। तर चला आता आपण सविस्तर बातमी बघूया। त्याचपूर्वी आपण जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी करू। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आव्हान आमचे कायम आहे व ती योग्य वेळी दिल्या जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच बुधवारी एका भाषणाद्वारे सांगितले। चांगला पाऊस असेल तर त्या वर्षात अशी कर्जमाफी दिली तर बँकांना त्याचा फायदा होतो व तो शेतकऱ्यांना होत नाही। दर 5 वर्षात एकदा तरी दुष्काळ असतोच, आजवरचा हा अनुभव आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात। आपण दुष्काळ वर्ष नसताना कर्जमाफी दिल्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही, तरी आपण ती दिली तर ती प्रत्यक्ष दुष्काळ स्थिती राहील, तेव्हा कर्जमाफी देण्याची राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा राहणार नाही, असे मुख्यमंत्री भाषणाद्वारे म्हणतात। असे मत देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रेस कॉन्फरन्सद्वारे कळवलेले आहे। तसेच ते समोर असे सुद्धा म्हणाले की घोषणा केली म्हणून लगेच घोषणा करणे हे योग्य होणार नाही। आम्ही कर्जमाफी करणारच आहोत, पण त्यासाठी योग्य वेळ असेल तेव्हा ती करणे शेतकऱ्याच्या हिताचे असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी करणारच आहोत, पण योग्य वेळ, योग्य टाइम व तसाच थोडा शेतकऱ्यांनी धीर धरला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा। जय जवान जय किसान।